चला इंग्रजी शिकूया, चला इंग्रजी शिकूया. तुम्हाला सांगतो असं लफेदार वाटलं ना बघताना मी तर रामा वहिनींकडे शिकवणीच लावणार आहे. त्यांना मी विनंती करणार आहे मला जरा इंग्रजीची सही शिकवा. एकदा का इंग्रजीतली सही यायला लागली ना अख्ख्या पुण्यामध्ये असा रुबाबात फिरणार आहे ना मी. अहो दुर्गा अक्का तुमच्या बी पुढे गेल्यात रामा वहिनी. तिला उद्योग काय दुसरा? नुसती बुकेच वाचत बसले ना तर कोणाची येईल सगळे. काही मोठा झेंडा लावलेला नाहीये तिने. हो नाही कसा मी तर म्हणतो थोरले मालक नव्हते का म्हणत की अगदी राणी विक्टोरिया सारख्या पुढे जाणार आहेत त्या. अरे मेल्या, इंग्रजी शिकायचे तू, सह्या करायच्या तू, बघितून फिरायचे. अरे मग मेल्या ही कामे कोण करणार? मीच. तूच करणार ना. जा ती रमा आहे कुठे? आहे आतमध्ये येते. जा बोलून आणतीस. अहो पण तुम्ही रस्ता दिला तर जाणार ना. का हुंदडत असेल सगळीकडे. तर काय आम्ही इथे काम करतोय आणि हिचा पत्ता आहे का? हो तिच्या नवऱ्याचीच फूस आहे हो तीच, म्हणून हे सगळे चालले. ताई अगो तुझ्या एक लक्षात आली का गोष्ट? काय? माधवाने अगदी मेचकी वेळ साधली हो. नी भाऊसाहेबांचे पाऊल घराबाहेर पडले आणि याचे समाजकारण घरात शिरले. अगो बाई. हो वहिनी. नाही म्हणजे भाऊसाहेब घरात नाही म्हटल्यावर माधवास राम मोकळेच मिळाले. ते हळदी कुंकाचे निमंत्रण काय, त्या कुठल्याशा सभेची ती भानगड काय, नुसता सगळा धुमाकूळ घातला होता. इंग्रजीत सया काय, पुरुष मंडळींसमोर दिवाणखान्यात मोठमोठ्याने हसणे काय, बोलणे काय, खिदळणे काय. देवा देवा देवा. आणि त्या बायका कसल्या? काही लाज लज्जा आहे का त्यांस? अगोचर आहेत नुसत्या अगोचर. आणि त्यात आपली पात्रे सामील. छे 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 छे, नुसता भ्रष्टाचार माजवलाय. नाही तर काय. पण ताई नाही यांस असे मोकळे सोडून चालायचे नाही हो. अगो नाही तर भाऊसाहेब येतील आणि आपल्यालाच बोल लावतील. म्हणतील तुम्ही होतात ना वडीलधाऱ्या, मग तुम्ही का नाही काही केलेत? छे छे छे, असे मुळी चालायचेच नाही. आता हा उन्हाळपणा थांबवण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागणार.